कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2025 आणि 2024मध्ये ज्या चेन स्नॅचिंग झालेले आहे त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं। सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की MH17CU 4008 या होंडा शाईन गाडीवर सदर जे 3 गुन्हे आहेत आपल्याकडचे 149/2025, 71/2025 आणि 597/2024 या गुन्ह्यांमध्ये, या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात 20 ग्रॅम, एका गुन्ह्यात 14 ग्रॅम आणि एका गुन्ह्यात 25 ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेली होती। तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून 34 ग्रॅम म्हणजे एका गुन्ह्यातलं 20 ग्रॅम आणि 14 ग्रॅम असे 2 गुन्ह्यामधली 100% रिकव्हरी मिळालेली आहे। आणि जो 2024 मधला गुन्हा होता त्यातली 25 ग्रॅम जे सोनं गेलेलं आहे ते सदर ह्याचा एक आणखी साथीदार आहे, तो फरार आहे, अजून अटक नाही, तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे। अजय शिंदे त्याचं नाव आहे। तर सदर 25 ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीने दिलेली आहे। तर या बाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे PI दराडे साहेब असतील आणि त्यांचा सर्व DB स्टाफ, कोकाटे मॅडम, दरंदळे मॅडम, वाघमारे मेजर, डाके मेजर, दळवी मेजर, पितळे मेजर, रोकले मेजर, पवार मेजर, कदम मेजर, लोळगे मेजर, कोतकर मेजर, तरटे, धिवर, खंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ज्या राहिलेल्या चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे। तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा। धन्यवाद।